मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हजारो लोक कुक्कुटपालन करतायत, विशेषतः गावरान कुक्कुटपालन. आणि गावरान कुक्कुटपालनामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांची एक सगळ्यात मोठी अडचण असते, खाद्य खर्च परवडत नाहीये. कारण गावरान कोंबडी वर्षाकाठी देते 160 ते 170 अंड आणि मार्केटला 12-15 रुपयाला जरी विकलं तरी लोकांचं म्हणणं आहे की लेअरचं फीड खाऊ घालून अंड्यांच्या प्रोडक्शन करिता तेवढी परवडत नाहीये. म्हणून आपण काय करतो, मार्केटचा भाजीपाला, हॉटेलचं वेस्ट हे पर्याय आपल्याकडे गावरान कुक्कुटपालनामध्ये आहेत. आता हॉटेल वेस्ट ॲज इट इज जशाच तसा आपल्याला टाकता येईल, परंतु मार्केटचा जो भाजीपाला आहे, उदाहरणार्थ गोबीचा पत्ता किंवा गोबीचे गड्डे, आपल्याकडचा कांदा, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याला रोटावेटर मारलेला आहे, आणि त्याचबरोबर कद्दू, काकडी, हे जे मार्केटचा भाजीपाला आहे ॲज इट इज कोंबड्याला टाकता येत नाही. आता अशाला असा कद्दू जर टाकायचं म्हणलं तर यातला 75% खराब होणार. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून याच्यावरती काय पर्याय काढता येईल, मग मिक्सर मधून तो भाजीपाला बारीक करून टाकणे एक पर्याय आहे, किंवा दुसरा पर्याय तुमचा जर म्हणलं तर एखाद्या कटरच्या माध्यमातून ते कट करून बारीक टाकणे. आता कोयता किंवा कत्त्याच्या माध्यमातून कट करायचं म्हणल्यावर एक तर एवढा बारीक तर होणारच नाही, दुसरा मुद्दा तुमचा वेळ वाया जाईल. म्हणून जगदंब हायड्रोफोनिक्स आणि जगदंब फार्मिंगचे जे मुख्य सर्वेसर्वा आहेत, विशाल भाऊ माझे मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी मला एक मशीन दाखवलं की सर म्हणे आपण येत्या काळामध्ये या मशीनवर काम करणार आहोत. म्हणून 6 महिन्याच्या वेळेच्या नंतर आज त्यांचे मशीन प्रोडक्ट तयार आहेत. आणि विशेष म्हणजे माझं काम आहे लाईव्ह डेमो देणे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन आलोय. जगदंब व्हेजिटेबल चॉपर. आता विशाल भाऊ, ही कन्सेप्ट काय होती, याच्या मागचं गणित काय होतं, आणि आम्हाला एक लाईव्ह डेमो द्यायचा या संदर्भात. नमस्ते. आपली जी चर्चा झाली गेल्या 6-7 महिन्यापासून की कोंबड्यांचा व्यवसाय वाढत चाललेला आहे आणि खाद्य खर्चावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर पर्याय तोडगा म्हणून आपण भाजीपाल्याचा वापर खूप लोकांनी चालू केलेला आहे. पण यामध्ये व्हायचं काय की वेस्टेज खूप जास्त होतोय. बरोबर होतो. तो वेस्टेज हाताने कट करून टाकण्याचा टाइम आणि रिस्क फॅक्टर वाढलेत. तर हे अजून कसं बारीक करून पक्ष्यांना खाऊ घालू शकतो आणि पक्ष्यांचा डेली रुटीन खाद्य खर्च कसं कमी करता येतो यावर काम केलं गेलं. आता यामध्ये भारतामध्ये खूप मशीन लोक विकतात आहे, बरोबर. पण प्रॉब्लेम असा की चायनामेड मशीन असल्यामुळे त्याची लाईफ किंवा क्वालिटीमध्ये खूप प्रॉब्लेम होते. आपण ॲज बी मेकॅनिकल असल्यामुळे थोडा याच्यावर काम केलं, अभ्यास केला आणि आपण स्वतः हा मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे. या ठिकाणी पाहतो मी की मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतः चालू आहे की स्ट्रॉंग मशीन असेल, स्ट्रेंथ चांगली असेल, टिकाऊ असेल आणि शेतकऱ्याला वापरायला खूप सोप्या पद्धतीने जाईल आणि इझी हँडलिंग असेल. जेणेकरून ज्या ठिकाणी भाजीपाला 30-40 किलो लागतोय तोच भाजीपाला 15 किलो मध्ये पक्ष्यांचं काम होऊ शकतो. कारण डायरेक्ट टाकल्यावर 75% तर खराबच होणार आहे. हा कोबी एवढा मोठा आहे, फ्लॉवर आहे, त्या ठिकाणी बघायला एकदम मायक्रो लेवलला चाप झालेले आहे. आपण डायरेक्ट डेमो देऊ ना, दोन्ही मशीनचा लाईव्ह डेमो, समोरासमोर लोकांना त्या गोष्टीचा अंदाज येते. हे बघा, इलेक्ट्रिक बोर्ड आणि पिन लावल्याच्या नंतर डायरेक्ट मशीन चालू होते. चालू झालेलं मशीनचा आवाज फार नाहीये तुम्हाला, म्हणजे चालू झाले की नाही हे पण कळणार नाहीये, थोडंसं हलकं. आता टाकायचा कसा भाजीपाला या डायरेक्ट डेमो टाकतो प्रत्येक याच्यामध्ये. तुमचं काकडी, त्याच्यानंतर कांदा, जे काय कद्दू, मला गोबीचे गड्डे द्या बरं. काय गोबीचा गड्डा, हे जेवढं जे आहे हे आता ह्या स्वरूपामध्ये खाली बारीक होऊन पडतंय. आणि जे पडलेलं बारीक आहे हे कोंबड्यांना खायला सोपं. डेमो दिलेला आहे, थोडंसं याच्यावर चर्चा करूया आपण. आता हे जे आहे हे कट केलेलं, हे आपल्याला ट्रेमध्ये कोंबड्यांचे जे काही तुमचे खायचे खाद्याचे जे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पद्धतशीर टाकता येतं. आणि दुसरं विशेष म्हणजे कांदा सुद्धा, अख्खा कांदा एवढा बारीक आपल्याला करायचं म्हणल्यावर होणारच नाहीये. मी कोणत्या गोष्टीवर फोकस करतो माहिती आहे का मित्रांनो, मला आपल्या व्यवसायासाठी सोपी गोष्ट झाली पाहिजे. आणि सोपी करून देण्याचं काम जे इंजिनिअरिंग करणारे जे लोक असतात किंवा जे मेकॅनिक, त्यांनी जे सांगितलं ना की या प्रोडक्टच्या बारकाईवरती त्यांनी काम केलं. मला वाटतं जवळपास 6 महिने 7 महिने अभ्यासच झाला याच्यावरती. आणि त्याच्यानंतर बरं, आता मला मशीन पूर्ण खोलून ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने लोकांनाही ऑपरेट कशी करायची त्या गोष्टीच्या संदर्भात डिटेल माहिती सांगा एकदा. या ठिकाणी आपण कसं केलं सर, हँडलिंग सोपं असं म्हणून आपण हे नट आहे, नट बोल्टिंग केले, हाताने काढायला सोपं जातात. बरोबर. मशीनचं काम झालं की हे तुम्ही काढून साईडला घेऊ शकता. आता आजचं समजा माझं जेवढं काही हे खाद्य काढलं मी, हे खाद्य काढल्याच्या नंतर हे बाजूला काढून घ्यायचं, बरोबर आहे. पिन काढून घेऊ, सोपं जातं. पिन काढणं कधी पण गरजेचं आहे. आपलं समजा आजचं हे झालं तर हे वरचं जे कसं केलंय सेफ्टीसाठी, कारण जेणेकरून लहान मुलं कोण हाताळणी करतील, बरोबर आहे, हात जाऊन सेफ्टी केलेलं आहे. आणि हे टाकायला पण सोपं, हे टाकते वेळेस याच्यामध्ये व्यवस्थित छोटा केला की जेणेकरून मापात मटेरियल पडले जाईल. बरं. आता हे जे काही उडालेलं थोडंफार असतं ते आपण काढून घेऊ शकतो.
जेणेकरून स्वच्छ राहू शकते. हां याला बाजूला आपण या ठिकाणी पाहाल तुम्हाला तिरक करून दाखवेल. हां यामध्ये आपण क्वार्टर पिन आणि सेफ्टी पिन केलेली आहे की जेणेकरून काढायला सोपं जावं, हँडलिंग सोपं जावं. आता हे ज्यावेळेस आपण काढायचो वरची पिन सगळ्यात पहिले ही पिन काढून घ्यायची, पिन साईडला ठेवून क्वार्टर द्यायला पिन. आणि तुम्ही हा शाफ्ट पूर्णपणे हे डायरेक्ट जशाला तसा निघू शकते. हे जे आपले कात्र्या आहेत हे बाजूला काढून ठेवायचे. त्यानंतर मग हे आतला भाजी तुम्ही असं बाजूला सगळं जे आहे आतलं ते पूर्ण उरलेलं जे आहे ते निघून जाईल. हे पूर्ण बुगा झालेला आहे तुमच्या, म्हणजे तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येऊन जाईल. पूर्ण म्हणजे आजचं जे कोंबड्याचं खाद्य आहे, ज्याच्याकडे 100, 500, 200, 1000, 2000 कोंबड्या आहेत त्याचं आजचं खाद्य तयार झालं. हे जे आहे ते बाजूला काढलं. आता ही मशीन मी धुवू शकतो का? यामध्ये कसं आहे, गरज 100% नाहीये. तुम्ही एखादं फडकांचं पुसून काढलं हां तर होऊन जाते. स्टीलचं भांड आहे, स्टेनलेस स्टील आहे, स्टेनलेस हेवी स्टील ड्युटी असणे. मटेरियल आहे. त्याच्यामुळे हे पुसून जरी घेतलं तरी बी काम झालं. तर तुमचं हे आपोआप काम होऊन जाते. तुम्हाला फक्त धुणं वगैरे मेंटेनन्स नाहीये. स्वच्छ झालं मशीन की ॲज इट इज त्याला परत थोडंसं ग्रीस लावलं जाईल आतमधून. बरं. ग्रीस लावलं गेलं पाहिजे हां आणि परत आठवड्यातून एकदा एक थोडंसं त्याला काहीतरी ऑइलिंग किंवा ग्रीसिंग. येस, आपल्याकडून जे वस्तू असतात ना त्यामध्ये आपण ब्लेड असतील, हो. क्वार्टर पिन असेल, स्पेअर असतील. फक्त हा जो पार्ट आहे हा खालचा जो काही तयार झालेला हे घासून घेण्यासाठी, म्हणजे बाजूचं इकडे पडण्यासाठीच आहे, तो खालच्या बाजूला गेला पाहिजे. हे टाकताना लक्षात ठेवायचं काम आहे. हा जो पार्ट आहे तो ॲज इट इज लावू शकतो परत. हां परत या ठिकाणी ते जसं सुरुवातीला होतं त्या हिशोबाने लावायचं. आणि क्वार्टर पिन त्याची लावून टाकायची. क्वार्टर पिनची वरची बाजू लक्षात राहू द्या, कारण नवीन माणसाला ती क्वार्टर पिन बसवायला थोडंसं हे होईल. तुम्ही मगाशी म्हणलं ते खटकन आवाज आला पाहिजे. हा, यामध्ये कसं आहे बघा, हे बघा हे खटकन quarter आवाज. पिनची ही बाजू जर आत लॉक होते आणि ही दुसरी विरुद्ध पक्षी बाजू केली तुम्ही तर अशी उडून जाते स्प्रिंग. त्यामुळे याची काळजी अशी घ्यायची की शेतकऱ्यांनी लावत असताना इनसाइड लॉक झाली पाहिजे, अन्यथा चालू मशीनमध्ये उडून जाईल. खटकन वाजली म्हणजे Lock लॉक झालं. झाली. फक्त काहीच नाही, सोपं. ही क्वार्टर पिन काढायची, हे दात्र्या काढायच्या, हे दात्र्या टाकून दिल्या आतमध्ये की तिथं होलाच्या ते ठिकाणी बरोबर हे बसून जाते. आणि या ठिकाणी ही शेतकऱ्यांनी थोडंसं या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला हे नट बोल्ट व्यवस्थित काढल्याच्या नंतर बाजूला ठेवून, कारण ही अशी गोष्ट आहे पुन्हा भेटत नाही. आपण स्पेअरमध्ये होतो सर एक्स्ट्रा एक पार्ट, पण जर आपण जेवढी काळजी घेईल तेवढं एक बेस्ट राहतं. आता याच्यातून पहिला भाजीपाला सगळा काढलेला आहे. परत एक डेमो देऊ जेणेकरून दोन्ही गोष्टी होऊन जातील. ठीक आहे. आता हे कसं निघतंय त्याच्यानुसार तुम्हाला हे टाकत राहायचं, एवढा काही विषय नाहीये. स्पीड जे आहे फक्त चॉकअप जर व्हायचं वाण वाटला तर स्पीड थोडीशी कमी करायची. कांदा अख्खा जरी टाकला तरी तो आरामात निघतो. तुमच्या देखत कांदे टाकतो. हा कांद्याचा भुगा आहे. त्या पद्धतीनं पूर्ण जो आहे तो परत एकदा तुम्हाला दाखवलंय. आणि हे तुम्ही कोंबड्यांच्या ट्रेमध्ये, कोंबड्यांचे जे काही तुमचे खाद्याचे भांडे आहेत त्याच्यामध्ये टाकता येते. मला नाही वाटत की कुक्कुटपालन याच्यातलं काही उरल म्हणून मला नाही वाटत, कारण कोंबडीचं नैसर्गिक गुणधर्म आहे. जेवढं तिला सोपं सुटसुटीत खायला भेटेल तेवढं तिला. आणि मेन म्हणजे काय आहे यामध्ये की पक्षाचा कसं आहे की पक्षाला एक एक दाणा वेचून खायला आवडतो. बारीक जेवढा पाहिजे तेवढा. बेस्ट फायदा असणार आहे की पक्षाला ज्यावेळेस खाद्य कमी पडतं तर पक्षी त्यावेळेस एकमेकाला चोची मारतो. चोची मारल्यावर पक्षी आजारी पडतो, पक्षी उकडतात, व्हॅल्यू कमी होते. हा एक कन्सेप्ट आहे की आपण खाद्य खर्च वाचवतोय, पण त्याबरोबर सर खूप महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे केलं मी की पक्षामध्ये जर पंख निघाले, जखमा झालं तर पक्षाची व्हॅल्यू राहत नाही. त्यांना पक्षी एंगेज होतोय. ज्यावेळेस आपल्याला खाद्य कमी येतं किंवा मार्केट डाऊन आहे, पक्षाची लाईफ झालेली आहे, पक्षी जगून तरून काढायचा आहे, हा कन्सेप्ट खूप अनमोल आहे. पक्षाला हा कमी खर्च खाद्य देऊन आपण त्याची लाईफ टाईम वाढवू शकतो आणि त्याच्यावर स्पॅन करू शकतो आपण. एका गोष्टीचं आम्हाला कळालं की उपयोगी वस्तू आहे. मॅन्युफॅक्चरिंग पण तुम्ही चांगले केले, कारण स्टेनलेस स्टीलचं भांड आहे, याची मजबूती पण आहे, मशीन मोटार पण एकदम गॅरंटेड. याची वॉरंटी काय आहे? 6 मंथ. 6 महिन्याची मशीनची. मशीनला काय डिफॉल्ट आला, टेक्निकल प्रॉब्लेम आला, आपण तो दुरुस्त करून देतो. सर्व्हिसिंगचं काय आहे? याचं सर्व्हिसचं समजा उद्या जर भविष्यात काय लयच अडचण यायला लागल्या तर तुमच्याकडून काय माहितीसाठी किंवा यासाठी काय संपर्क वगैरे? आपली सर कॉल सेंटर स्पेशल एक टीम आपली, ज्यामध्ये आपण 6 महिन्यामध्ये मशीनमध्ये मेंटेनन्स कोणता निघाला तर आपण तो रिपेअर पूर्ण करून देतोय. फक्त यामध्ये काळजी अशी येते की मशीनमध्ये हँडल करत असताना एक बेसिक सर 3-4 गोष्टी आहेत. कुठल्याही गाडीला कोणत्याही वस्तूला असतात. पहिली अशी की मशीनची स्वच्छता टाइमली झाली पाहिजे. जो शाफ्ट दाखवला त्याला ग्रेसिंग असेल, ऑइलिंग असेल ते केलं गेलं पाहिजे. तिसरं म्हणजे मोटर तुमची 12, 15 ते 20 मिनिटं मॅक्झिमम चालली पाहिजे. एक 15 मिनिटं पण बंद झाली पाहिजे, जेणेकरून मशीनची लाईफ तुमची वर्ष चालेल. शेतकऱ्याचं काय होतं की मशीन चालू केलं की 2-2 तास चालवतात. आपण कोणती गाडी पण चालवत नाही कंटिन्यू. इंजिन गरम होतं, मशीन प्रॉब्लेम करतो.
या ठिकाणी एकच काळजी आहे की ही मशीन चालवत असताना 10-15 मिनिटं 20 मिनिटं मॅक्झिमम चालवायची, 15 मिनिटं बंद करायची. या मशीनला तुम्हाला कधीच मेंटेनन्स नाही आहे. बरं. आणि आपण करताना ह्यातला प्रत्येक पार्ट हेवी ड्युटी वापरलेला आहे. नट बोल्टिंग पासून सुरुवात केली की जे लाईफ चांगली असेल आणि क्वालिटी पूर्णतः मेड इन इंडिया. सर तुम्हाला बघाल ते मागे मॅन्युफॅक्चरिंग एक पार्ट आपण स्वतः शॉपला बनवलेला आहे. मी तर म्हणतो मेड इन फलटणच आहे. कारण इथंच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि या ठिकाणी सगळ्या ज्या गोष्टी आहेत जागेवरती पॅकेजिंग बघू शकतो. प्रत्येक गोष्ट याच्यातले 2 मॉडेल आणि किमती आणि महाराष्ट्रात लोकांना हे कसं ऑर्डर करायचं त्या संदर्भात. आता आपण गेले 8 वर्ष या लाईनमध्ये काम करतो ॲग्रिकल्चरमध्ये सर. अनुभवानं आपण या मशीनमध्ये सुरुवात केली. तर आपण आता ऑल इंडिया काम करत आहोत. झाला विषय आपल्या महाराष्ट्राबद्दलचा तर आपण घरपोच मटेरियल जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये. काही ठिकाणी जिथं ऑर्डर सेक्शन त्या ठिकाणी थोडं सपोर्ट करायला लागतो शेतकऱ्यांना. पण तुम्ही जर कंपनीमधून मशीन घेत असाल आपल्या फलटणमधून तर ही छोटी मशीन आहे ज्याचं नाव आहे छोटा भीम आणि ही दुसरी मोठी आहे शक्तिमान. तर छोटा भीमची किंमत आहे आपल्या सर 6,000 रुपये शॉपमध्ये आणि ट्रान्सपोर्टला गेलं तर 6,000 प्लस तुमचं ट्रान्सपोर्ट जातं. ऑन एन ॲव्हरेज 500 ते 700 रुपये ट्रान्सपोर्ट खर्च येतो छोटा भीमसाठी. दुसरी मशीन आहे शक्तिमान, ह्याची कॉस्टिंग जाते 8,000 रुपये आणि ऑन ॲव्हरेज 700 ते 800 रुपये खर्च त्याचा होम डिलिव्हरी ऑल इंडियामध्ये. ह्या 2 मशीन अशा आहेत. 6 महिन्याची मेंटेनन्स वॉरंटी आपण देतो की काही प्रॉब्लेम डिफॉल्ट आला आपण तो पूर्णपणे दुरुस्त करून क्लिअर करून देतो. माझं नाव आपल्या चॅनलचं नाव सांगून जर लोक आले तर त्यांच्यासाठी काही स्पेशल डिस्काउंट? 100% सर. आपण आज गेल्या 8 वर्षापासून तुमच्यासोबत जोडलेलो आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी आपलं रेफरन्स दिलेला आहे तुमच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी तसं काम पण केलेलं आहे आणि 100% सर काम तसं केलेलंच आहे. माहिती आहे लोकांचा तसा रिव्ह्यू पण चांगला आहे. मशीनबद्दल पण जर काही सरांचा रेफरन्स आला मॉडर्न फार्मिंग थ्रू आपला आले तर साहेबांनी रेफरन्स दिला आहे तर 100% मशीनमध्ये डिस्काउंट दिला जाईल. चालेल. काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी मिळावा कारण अशा पण किमती ज्या आहेत तुमच्या प्रोडक्टच्या मानानं रिजनेबल आहेत, लोकांना परवडण्यासारखे आहेत. मित्रांनो एक शेवटचा तुम्हाला मुद्दा सांगतो. प्रत्येक गोष्ट हाताने आजच्या काळात करणं शक्य नाहीये. हा तुमच्याकडे 100-50 कोंबड्या आहेत थोडंफार तुम्ही कट करून टाकू शकता. 200, 500, 1000, 2000, 5000 कोंबड्यांचं जर युनिट तयार करत असाल आणि वेळ वाचवायचा असेल इतर गोष्टीवर काम करायचं असेल तर अशा टेक्निकल गोष्टी वापराव्या लागणार आहेत. जसं आपण शेळीपालनात हायड्रोपोनिक वापरलं त्यांचं हजारो शेतकऱ्यांना शेळीपालकांना त्याचा फायदा झाला. तसं कुक्कुटपालनामध्ये हे जे व्हेजिटेबल चॉपर आहे यानं भाजीपाला कट होऊन 99% भाजीपाला उपयोगात येऊ शकतो. 1% याच्यामुळे म्हणतोय कारण कोंबडी आहे सांडी तीच, त्याच्यामुळं फायदा होईल. आणि किमती फार काय अशा मोठ्या नाहीत. तुलनात्मक बघा फक्त बाहेरच्या ज्या चायना मेड कंपन्यांच्या ज्या आहेत तर त्याची थोडीशी त्यांचं म्हणणं आहे. मी पण वापरलेलं आहे. माझं काम शेळीपालनामध्ये कुक्कुटपालनामध्ये प्रत्येक गोष्ट ट्राईड आणि टेस्टेड तुमच्यापर्यंत द्यायची. तर हे व्हेजिटेबल चॉपर आहे. याची 6 महिन्याची वॉरंटी त्यांची तर आहेच. तिथून पुढे बी काय वाटलं त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांचे कॉल सेंटर आहेत. आम्ही वरती गेलो होतो त्यावेळेस 7-8 लोकांची टीम आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सांगायला आणि लाईव्ह डेमो दिलाय तुम्हाला. ते बी पुन्हा रेग्युलर मशीन आहे. नवीन मशीन घेऊन इथं बाजूला असलेत नवीन मशीनी काढ्या त्याचा एक डेमो दिलाय. माझं काम आहे तुम्हाला जे शेळीपालन कुक्कुटपालनामध्ये उपयोगी जे वस्तू आहेत किंवा प्रोडक्ट ते दाखवणं. हा सूर्य हा जाहिरात आणि ह्या ज्या 2 प्रोडक्ट आहेत त्याच्या संदर्भात काय अडचणी असतील संपर्क करा. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. काही अडचणी असतील तर मला सांगा, कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद.